नमस्कार. राज्यभरातील MB न्यूजच्या सर्व श्रोत्यांना आज आम्ही हे जो विषय निवडलेला आहे तो भारतीय संविधानाने प्रमाणपत्र पडताळणी करण्याचे व देण्याचे 1950ला जी काही रचना केलेली आहे त्या रचनेच्या संदर्भामध्ये मी आजच्या या चर्चेमध्ये आपल्याशी संवाद साधणार आहे. कारण वेळोवेळी मी जी काही क्लिप यापूर्वी MB न्यूजच्या माध्यमातून आपल्या राज्यभर घराघरात पोहोचत आहे. अनेक समाज बांधव आपल्याला प्रोत्साहनपर आपल्या टिप्पणीखाली लिहित असतात, तिथे पाहत असतो, वाचत असतो आणि काही ना काही आपल्याला या समाज जागृतीच्या निमित्तानं करणं आवश्यक आहे. म्हणून आम्ही वेगवेगळे विषय अभ्यास करून आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करत असतो. आजच्या चर्चासत्रामध्ये आपण काय विषय निवडलेला आहे तर 1980ची पडताळणीची रचना आणि 1950ची रचना ही संविधानाला धरून आहे की विरोधात आहे, संविधानाच्या विरोधात आहे. तर 1950 ते 1980 हा कालखंड भारतीय संविधानाला धरून महसूल विभाग दाखले देत होता आणि महसूल विभागच तिची पडताळणी करत होता. त्यामुळे त्या काळामध्ये न्यायाचं काम चालत होतं. आणि आज 1980ला आपल्याकडं पुण्यामध्ये जी संस्था निर्माण करण्यात आली आदिवासीच्या पडताळणीसाठी, अनुसूचित जमाती प्रमाणपत्र पडताळणी समिती व प्रशिक्षण संस्था या नावानं, तर प्रशिक्षण कुणाचं चालतंय आणि प्रमाणपत्र कुणाचं तपासलं जातंय यामध्ये खूप मोठी विसंगती आहे. प्रशिक्षण कुणाचं आहे तर संविधानाला धरून जी कार्यपद्धती 1950 ते 80 होती त्याच्या विरोधामध्ये नवीन नियमावली मनोमन तयार करण्यात आली की जे भारतीय भारताच्या संविधानालाच माहीत नाही अशा प्रकारची कार्यपद्धती 1980ला महाराष्ट्र राज्य सरकारनं स्वीकारली. आणि पाहायला गेलं तर चुकीचा दाखला, बोगस दाखला वगैरे वगैरे नावं त्यांना दिले गेले. आता आम्हाला प्रश्न पडलेला आहे की 1950ला 47 मुख्य जमाती आदिवासी लिस्टमध्ये 76 पर्यंत होत्या. त्यामध्ये वेळोवेळी वाढ झाली, काही जमाती कमी झाल्या. आता 45 जमाती मुख्य आहेत. त्याच्या 183 पोट जमातीची प्रमाणपत्र पडताळणीची रचना जी 1980 पासून पुढे चालू आहे यामध्ये गोंधळ झाल्यामुळं खऱ्या आदिवासीला जो संविधानाच्या सूचित आहे त्याच्यावरतीच अन्याय करण्याची परंपरा या समित्यामार्फत चालू आहे. आणि त्यांना तिथं ट्रेनिंग दिलं जातं. त्यांच्या काळामध्ये कानमंत्र दिला जातो की या 45 जमातीमध्ये कुणाला वैधता द्यायची आहे, कुणाची व्हॅलिडिटी द्यायची आहे आणि कुणाला रोखायची आहे. अशा पद्धतीचं हे दुटप्पीपणा भारतीय संविधानाच्या विरोधामध्ये केलेला आहे. तर माणसाला छळण्यासाठी ही कार्यपद्धत 1980ला सुरुवात झाली आणि त्याचा दुष्परिणाम असा झाला की घराघरामध्ये आदिवासीच्या सुविधा पोहोचण्याच्या ऐवजी, आदिवासीचा खरा विकास होण्याच्या ऐवजी आदिवासीचा विकास वैधता प्रमाणपत्राच्या नावाखाली रखडला आहे. याला जबाबदार कोण? महाराष्ट्र शासन की प्रमाणपत्र पडताळणी समिती की त्याची रचना करणारे पडद्या मागील सूत्रधार? आज पडद्यामागील सूत्रधार हसत असतील कारण आदिवासी विकासापासून कसा वंचित ठेवला, ते आदिवासीचं बजेट आलं आणि गेलं कुठं, कोणावर खर्च केला त्याचा होत नाही. वैधताच नाही तर तुम्ही घरकुल बांधणीसाठी आज वैधता प्रमाणपत्राची अट इथे तुम्ही लागू केलेली आहे. नोकरीमध्ये वैधता प्रमाणपत्राशिवाय तुम्हाला त्या ठिकाणी आदिवासी कॅन्डिडेट जाऊ शकत नाही. अशा पद्धतीची रचना या ठिकाणी का झाली, कुणी केली? महसूल विभागाने दाखले द्यायचं, अभ्यास करून द्यायचं आणि तो दिलेला दाखला प्रमाणपत्र पडताळणी समितीमध्ये गेल्यानंतर तो हमखास रद्द होतो. अशा पद्धतीची कार्यपद्धती तर का? देशात एकमेव प्रांत महाराष्ट्र प्रांतच आहे का? महाराष्ट्रातल्या समिती आदिवासीच्या विकासाचे काम करतात का आणि देशभरातल्या करत नाहीत का? याचा अर्थ असा होतो की कर्नाटकात, मध्य प्रदेशात, गोव्यात जे महाराष्ट्राच्या शेजारील राज्य आहेत या राज्यामधली पडताळणी समिती आणि महाराष्ट्रातली पडताळणी समिती यामध्ये खूप मोठं अंतर आहे. त्या ठिकाणी आदिवासीला सहज न्याय मिळतो. तिथं दाखला दिल्यानंतर महसूल विभाग दाखला देतो आणि दाखला सुद्धा लाईफ टाईम व्हॅलिड करतो. दाखला घेतल्यानंतर तो लाईफ टाईम व्हॅलिड आणि जर काही चुकीचा असेल, कोण बनावट लोकांनी काढला असेल त्याचं यथोचित जे काय असेल ती कार्यपद्धती करून त्यावरती गुन्हा देखील दाखल केला जातो. तसं महाराष्ट्रामध्ये चुकीचे दाखले आणि खरे दाखले संविधान सूचित असल्यानं दाखला देणं यासाठी समितीची रचना असावी. आणि जे समितीच्या या कार्यपद्धतीत बसत नाही ते चोऱ्या करत आहेत,
दाखले चोरून काढतायत, अशा लोकांना याच्यामध्ये येऊ देऊ नये यासाठी समितीची रचना असू शकते. मग यातला उद्देश आज सफल झालेला आहे का? ज्यांनी कोणी प्रमाणपत्र पडताळणी समितीची रचना केली आहे त्यांनी आत्मचिंतन करावं महाराष्ट्रामध्ये की आपण 45 जमातीच्या घरात किती लोकांना वैधता दिल्या, त्याच्या 183 पोट जमातीचं काय संशोधन आपल्या कार्यालयामध्ये आहे. आज या समितीची कार्यपद्धत पाहिल्यानंतर एखादा हिटलर, एखादा हुकुमशहा, मुसोलिनी या पद्धतीने कार्यक्रम चालतो. इथला दक्षता पथकातला शिपाई सुद्धा आदिवासीला नीट इज्जत देताना दिसून येत नाही. उद्धटपणानं वागतो, उद्धटपणानं बोलतो, एका अधिकाऱ्याच्या वरल्या रुबाबामध्ये तो वावरतो. यांचे घरं पाहायला गेलं तर 50-50 लाखाचे घरं असतात. हे कशातून होतं? तर हे आदिवासीच्या विरोधामध्ये आदिवासीला लुटण्याचा हा कुंटणखाना आहे काय? अशा पद्धतीच्या समित्या, प्रमाणपत्र पडताळणी समित्या आदिवासीच्या बनलेल्या आहेत काय? आणि याला राजाश्रय आहे का? काँग्रेस राष्ट्रवादीचं राज्य होतं त्या काळामध्ये चाललं. आज सेना भारतीय जनता पार्टीचं राज्य आहे. या राज्यात पण या समितीतले लोक मुजोरपणानं वागतात. इथला समितीत बसलेला अधिकारी मुजोरपणाची भाषा करतो. मी न्यायाधीश आहे म्हणून न्यायाधीशाच्या भूमिकेत वावरतो. आणि पाहायला गेलं तर हे भ्रष्टाचार करतात. लाखो रुपयाची लाच या ठिकाणी मागितली जाते. दक्षता पथकाचा अहवाल गोळा करणारा गावात आल्यानंतर आदिवासीच्या घरी जाऊन घर चौकशी करण्याच्या ऐवजी जाऊन कुठल्या तर शासकीय विश्रामगृहात बसतो, कुठल्या तर ढाब्यावर बसतो, दारूची त्या ठिकाणी मागणी करतो, पैशाची मागणी करतो. 30,000 दिल्याशी मी या तुमचा समितीचा अहवाल लिहिणार नाही. त्याच्या घरी जा, त्याची घरं कशी आहेत बघा, त्याचं राहणीमान काय आहे बघा, गावगाड्यामध्ये कोण आहेत, गावचे करते धरते त्यांच्याशी चौकशी करा. आणि हे तुम्ही न चौकशी करता, तुम्ही कशाची चौकशी करताय, कोणाची चौकशी करताय, सर्वात पैसे घेता आणि तुम्ही काय द्यायचं ते लिहिता आणि 50 वर्षाचा पुरावा वाढवून आला नाही, चालीची रूढी परंपरा जुळल्या नाहीत, असे काहीतरी नामाविधान टाकून तुम्ही दाखले रद्द करता. आदिवासी सूचीमध्ये बसलेल्या 45 जमातीला हे मागण्यासाठी बाबासाहेबांनी घटनेमध्ये असं लिहिलेलं आहे का? असं लिहिलेलं कुठलं कलम असेल? एखादी तुमच्याकडे मार्गदर्शन तत्व असतील तर सगळ्या आदिवासीच्या कार्यशाळा सर्व समितीच्या कार्यक्षेत्रामध्ये भरवा. आदिवासीला गोळा करा, आदिवासीचं प्रशिक्षण द्या. आणि तुम्ही फक्त कर्मचाऱ्याचं प्रशिक्षण घेताय पुण्यामध्ये. या आदिवासीचा विकास कसा रोखायचा, याचे दाखले अवैध कसे करायचे, आणि ट्रेनिंग कशाचं दिलं पाहिजे, तर या लोकांना या ठिकाणी प्रमाणपत्र घेताना येणाऱ्या अडचणी कशा दूर करायचं याचं प्रशिक्षण झालं पाहिजे. तर हे प्रमाणपत्र प्रशिक्षण मला झालेलं कुठं महाराष्ट्रात मी 1980 पासून आतापर्यंत अवलोकन केलो, अभ्यास केलो. मला कुठेही कार्यशाळा घेतलेलं अनुसूचित जमातीच्या प्रमाणपत्रासाठी सहाय्यक म्हणून बसवलेल्या समितीतल्या एकाही पदाधिकाऱ्याने घेतलेलं कार्यशाळा मला पाहायला मिळालेली नाही. कर्मचारी दाखला कसा द्यावा यासाठी सुद्धा खोटारडे GR प्रशासनाच्या वतीनं पाठवण्यात आलेले आहेत. आणि संविधानाच्या विरोधामध्ये असे कायदे करण्याचा हक्क तुम्हाला महाराष्ट्राच्या विधानसभेला दिला कोणी? समिती नावाची स्थापना करणं, हे अनुसूचित जमाती प्रमाणपत्र पडताळणी समिती करण्याचा अधिकार भारतीय संविधान तुम्हाला दिलेला आहे काय? घटनेच्या कोणत्या क्रमाने तुम्ही समित्या निर्माण केलेल्या आहेत? माधुरी पाटलाच्या नावाखाली तुम्ही समित्या चालवताय. या संविधानाच्या विरोधातल्या समित्या आहेत. माधुरी पाटील मधली गाईडलाईन आहे फॉल्स दाखले आणि बोगस दाखले. फॉल्सचा अर्थही तुम्हाला कळाला नाही, बोगसचा अर्थही कळाला नाही, आणि तुम्ही सरळ सांगता की हे अर्धन्यायिक आहे, असंवैधानिक आहे, आम्ही कॉज्युडिशियल कामकाज करतो वगैरे वगैरे वगैरे. तुम्हाला कॉज्युडिशियलचा अर्थ कळतो का? तुम्ही न्यायाधीश आहेत का? न्यायालयामध्ये आज संभाजीनगरच्या सेशन कोर्टामध्ये 2015 मध्ये MPSCचं प्रकरण घडलं. आणि जे वैध दाखले त्याला रद्द करण्यासाठी आद जातीचा जो आदिवासीच नाही असा बोगस व्यक्ती आयुक्त झाला. त्याला राजाश्री शिवाजीराव मोजेचा होता, त्याच्या आश्रयानं तो तिथे गेला, आयुक्त बनला. आणि या ठिकाणी येऊन या 25 लोकांची तक्रार करून यांच्या खोट्या तक्रारी घेऊन म्हणजे दाखले रद्द करण्यासाठी प्रयत्न केला. हे करण्याचं घटनेच्या कोणत्या कलमामध्ये आहे? अरे तुम्ही कायदा बनवला 2000चा, त्या कायद्याची तरतूद तुमची अशी आहे, एकदा दाखला 2000च्या कायद्याची तरतूद आहे तुमची की एकदा कायदा दिल्यानंतर तो अवैध करण्याचा अधिकार समकक्ष असलेल्या अधिकाऱ्याला नाही. हा सरकोंडे कुठून मंगळग्रहावर आलेला प्राणी आहे का? त्याला 4 पाय आहेत का? त्याला 10 मुडके आहेत का? हा आयुक्त आहे. हा जजचा पेहराव घालून तिथे येतो आणि स्वतः कुमरे नावाच्या मॅडमच्या दालनात बसतो. कर्वे साहेब सहायुक्त होते, ते कुलपालावता निघून जातात. मी संविधानाविरोधी काम करणार नाही म्हणून कर्वे साहेब निघून जातात. आणि हा या समितीचा पूर्ण ताबा घेतो. 16, 17, 20 कर्मचारी ताब्यात घेतो. आणि जे अधिकृतरित्या आदिवासीला वैधता मिळाल्या, जे MPSC धारक आहेत त्यांचे दाखले रद्द करण्याचा प्रयत्न करतो. आणि 2015 ते चालू सेकंदापर्यंत त्यांनी आज संभाजीनगरच्या सेशन कोर्टामध्ये एकदा येण्याचं औचित्य साधलेलं नाही, आलेला नाही. हा पळपुटा चोर होऊन बेपत्ता आहे.
गेल्या 6 महिन्यापासून यांना वॉरंट काढलेलं आहे. वॉरंट काढल्यानंतर हा हजर होत नाही, आपली बाजू मांडत नाही. अशा प्रकारची मगरुरी. चोरानो, तुम्ही सावधान राहा. तुम्ही चोरच आहात आणि समितीचा अनागोंदी कारभार तुम्ही या ठिकाणी करत आहात. याच्या विरोधामध्ये षडयंत्र जे समितीचं चाललेलं आहे. आज आम्हाला तुम्हाला राज्यभरामध्ये आदिवासी बांधवांनो, सर्व 45 जमातीच्या आदिवासी बांधवांनो, 183 कोटी जमातीच्या आदिवासी बांधवांनो, ह्या समित्या संविधानाविरोधी आहेत आणि या बरखास्त करण्यात याव्यात अशा प्रकारचं भारतीय संसदेनं दिलेलं पत्र आहे माझ्याकडे. राजू यादगिरीकर सोलापूरचा कार्यकर्ता आहे. पिटिशन संसदेमध्ये दाखल केलेलं आहे, याचिका दाखल केलेली आहे. हुईज कोळी, कोळी कोण आहे, कोळी आदिवासीचं उत्तर आमच्याकडे. ॲज इट रीड 1950 ते 76ची लिस्ट ॲज इट रीड जशी आहे तशी वाचावी आदेश आहे. तरी न्यायालयामध्ये नागपूरमध्ये बसून त्या बोंडे प्रकरणामध्ये कुणीतरी माथेपुरी उठतो, काहीतरी विचार व्यक्त करतो, एजीपी अगस्त त्याच्यामध्ये खोटाडेपणाची भूमिका घेतो. अशा पद्धतीचं वर्तन तुमचं चालणार नाही आणि चालू दिलं जाणार नाही. आदिवासी जागा झाला याची प्रचिती तुम्हाला येईल. तर आता मला महत्वाचा विषय बोलायचा आहे की या ठिकाणच्या या समित्या भारतीय संविधानाच्या विरोधामध्ये काम करताना प्रशिक्षण घेऊन आदिवासीच्या बजेटवर कुठल्याही प्रकारचं तुम्हाला या ठिकाणचं आदिवासी समिती स्थापन करण्याचा आदेश नसताना तुम्ही मनाने आदिवासीचा या ठिकाणचं बर्बाद करण्यासाठी ही समिती स्थापन केलेली आहे. आणि दुर्दैवाने मी अवलोकन केलं असताना मला काय दिसलेलं आहे, लातूरमध्ये हनुमंत मामिलवाड नावाचा मुखेडचा नांदेड जिल्ह्यातला कार्यकर्ता गेल्या दिवाळीमध्ये त्यांनी तक्रार करून दिली समितीकडे. गुरव नावाचा व्यक्ती आहे, जातीनं गुरव आहे. या माणसाला कोळी महादेवच्या सदनामध्ये तो कधीही येत नाही. आम्ही ऐकतोय की त्यांनी 25 लाख रुपये समितीच्या ऑफिसमध्ये आणून दिले आणि समितीनं अवघ्या 6 तासामध्ये त्याला वैधता देऊन टाकली. जो कोळी महादेव नाही, जो आदिवासी सूचित नाही, ग्रामपंचायतचा ठराव सांगतोय की तो गुरव जातीचा आहे, ओबीसीतला आहे. मग याला या संभाजीनगरच्या समितीनं, औरंगाबादच्या प्रमाणपत्र पडताळणी समितीनं वैधता बहाल केली कशी? तो साहित्य कोण होता? त्रिसदस्य समितीत बसले 3 सदस्य हे अशा प्रकारचं कृत्य करतात कसं? आणि जो आदिवासी सूचित नाही, ज्याच्या दक्षता पथकाच्या अहवालामध्ये जो गुरव जातीचा आहे उल्लेख केलेला असताना सुद्धा कोळी महादेवचा प्रमाणपत्र तो काढतो, कोळी महादेवची वैधता घेतो आणि मी खरा कोळी महादेव आहे म्हणून सोलापूरला सध्या आरटीची नोकरी करतो. हनुमंत मामिलवाडनी त्याच्या विरोधामध्ये एक तक्रार दाखल केल्यानंतर त्याला वेळीच जर त्याला सस्पेंड केला असता किंवा दाखला रद्द झाला असता, पुढचा प्रसंग टळला असता. या गुरव नावाच्या व्यक्तीनं लातूरमध्ये हनुमंत मामिलवाडवरती भ्याड हल्ला केला, त्याचे पाय तोडले, पायामध्ये रॉड आहे, हातामध्ये रॉड घातलेला आहे. अशा प्रकारची मुजुरी करणारे लोक या समितीमध्ये आज वावरताना दिसत आहेत आणि समितीचे सहायुक्त दक्षता पथक पैसे घेऊन त्याचे पाठराखण करत आहे. हे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला, उपमुख्यमंत्र्याला, आदिवासी मंत्र्याला दिसत नाही का? तुम्ही असे चोर, ह्या चोरांना खाऊ घालण्यासाठी, पोचण्यासाठी या समित्या ठेवलेल्या आहेत का? संविधान विरोधी समित्या या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये. आणि खऱ्या आदिवासीला न्याय देण्यासाठी असतील तर खऱ्या आदिवासीचा कोणता विकास केलेला आहे आणि खऱ्या आदिवासीपर्यंत तुम्ही वैधता का देत नाहीत? आणि खोट्याला कशा देतात? खोट्याचे पुरावे तुम्हाला कसे सापडतात? मुळात महत्वाचा विषय आहे की समितीवाले मागतात काय? सहायुक्त दक्षता पथक कशावर भर देतं? तर 1950चा पुरावा, गावात आलं घरात, तुमच्या घरामध्ये 50चा पुरावा आहे. अरे का माझा बाप, माझी आई, माझा भाऊ, माझा आजोबा पंजोबा राजा होता का? नाही कुठला राजा होता? राजघराण्यात जन्माला तो वाळ होता? नव्हता. तो साधा होता, गरीब होता, गरीब झोपडपट्टीत राहणारा होता. त्या माणसाचा वंशावळ मागता? लाज वाटत नाही तुम्हाला? अरे त्याची वंशावळ नसेल, त्याच्या वंशावळीचं लिखाण नसेल तर त्याला दाखला दिला पाहिजे. तालुका दंडाधिकारी त्याला दाखला दिला पाहिजे. आता आज तुम्ही उपजिल्हाधिकाऱ्याकडे रचना केलेली आहे. उपजिल्हाधिकाऱ्यांनी त्याच्याकडे कुठलाही पुरावा नसेल, तो त्या जमातीचा असेल तर घर चौकशी अहवाल मंडळ निरीक्षणामार्फत करून तिच्या नातेवाईकाची लिस्ट, तिचे नातेवाईक कोण आहेत, खरं काय आहे हे सगळं जाणून घेऊन त्याचं न्यायदान केलं पाहिजे. आणि त्याच्याकडे पुरावा नसेल तर सुद्धा त्याला त्याचा कोळी महादेव जमातीचा, या आदिवासी ज्या जमातीत तो मागणी करतोय त्याच्या प्रमाणपत्र त्याला दिले पाहिजे. तुम्ही जसे चोराला देताय ना, माळ्याला देताय, साडीला देताय, बुरडाला देताय, दलितामधून आदिवासीत घुसले अंधारा लाखोचे दाखले देताय, पारद्यातला तर कुठला पुरावाही तुम्ही मागत नाही. आणि सगळ्यात महत्वाचं या ठिकाणी मुस्लिम बहुसंख्येनं भिल्ल तडवी म्हणून आदिवासीमध्ये घुसलेले, कासार कसारी मराठवाड्यामधले अनेक या ठिकाणी कोळी महादेव म्हणून दाखले घेत आहेत. आणि यांना तुम्ही वैधता देता कशा? काय यांच्याकडे कुठले पुरावे आहेत?
यांच्याकडे कुठलाही पुरावा नसताना तुम्ही दाखले देता वैधता देता आणि खऱ्या 45 जमातीला जे संविधान सूचित आहे त्यांना रोखता. मूर्खपणाचं लक्षण आहे तुमचं. 1950चा पुरावा हा कुठल्या जातीचा पुरावा नव्हे. नोंद घ्या दक्षता पथकवाल्यानो आणि सहायुक्तांनो, त्या समितीमध्ये आणि बांधवांनो, तुम्ही सुद्धा जागृत राहा की मी तुमच्यापर्यंत या युट्यूबच्या माध्यमातून तुम्हाला संवाद साधतोय. वास्तव्याचा पुरावा आहे तो. 1950 पूर्वी तो महाराष्ट्राचा रहिवासी आहे का नाही, तो त्या ग्रामपंचायत मधले, तो त्या पाड्यावर त्या वाडी वस्तीवर राहणार आहे का नाही, तो त्या भागात नगरात कुण्या नगरात राहतो, कुठं राहतो, 1950 पासून त्याचं वास्तव्य महाराष्ट्रात आहे की नाही एवढाच मुद्दा त्याच्यामध्ये आहे. तुम्ही काय निर्लज्जानं शेरे टाकता रे. 1950चा पुरावा नाही. आणि 1950ला शाळा तर होते का? किती शिक्षक होते रे शाळेमध्ये? कोण शिकवत होते या सगळ्या बांधवांना? आहेत का शाळा खेड्यापाड्यानं? 1960 पर्यंत ग्रामपंचायती नव्हत्या. हरामखोराव. आणि तुम्ही सरळ 50चा पुरावा मागता. बरं, दुसरी गोष्ट आहे, विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये 1976 पासून आदिवासी सवलत चालू झाली. 56ला मूर्खपणा केला तुम्ही, क्षेत्रबंधनचा कायदा केला. 56ला आदिवासी सवलतीपासून मराठवाडा बेरार बालाघाटला तुम्ही वंचित ठेवलात. आणि 76 पासून अनुसूचित जाती जमाती सुधारणा विधेयक 108 1976च्या कायद्यान्वये या बेरार आणि मराठवाड्याला ह्या सवलती सुरू झाल्या. हरामखोराव, जोडा पायातला काढून तुम्हाला ठोकलं जाईल चौका धरून. आणि 50चा पुरावा मागताना लाज वाटत नाही का तुम्हाला? 76 पासून सवलत चालू झाली यांना. तुम्ही 76 पासून फक्त तो महसुली पुरावा न मागता तो वास्तव्य कुठं करतो, 76ला सवलत दिली आणि तुम्ही 50 पासून निर्लज्जासारखं या ठिकाणी चेहरा मारता. 50चा पुरावा दिला नाही म्हणून दाखला रद्द करण्यात आलेला आहे. साधी रीती कोणत्या संशोधनाने तुमच्याकडे? कोळी महादेव म्हणल्यानंतर तुमच्या दक्षता पथकवाल्याची बोबडी वळते. डोंगरकोळी कोळी महादेव मधला फरक तुम्हाला कळत नाही. डोंगरकोळ्याच्या 8 पोटजमाती कोणते तुम्हाला माहिती नाही. ढोरकोळ्याचे 8 पोटजमाती आहेत, त्याच्यातले 8 पोटजमातीचे तुम्हाला नावं माहिती नाहीत. आणि मूर्खासारखं तुम्ही विचारता की 50 वर्षाचा पुरावा नाही म्हणून दाखला रद्द करण्यात आलेला आहे. चालू तिरुळी परंपरा जुळल्या नाही म्हणून दाखले रद्द करण्यात आलेले आहेत. अशा प्रकारचा हलकटपणा या समित्यामधून चालू आहे. तो केवळ आणि केवळ बांधवानो, ते तर मूर्खच आहेत. पण तुम्ही जे सहन करताय, अन्याय सहन करने वाला भी उतना ही पापी है. तुम्ही अन्याय सहन करू नका. तुम्हाला हे सांगणार कोणी नसेल. मी परखड आवाजामध्ये एमबी न्यूजच्या माध्यमातून तुमच्या घराघरापर्यंत हा आवाज पोहोचवण्याचं काम एक माध्यम म्हणून आम्ही आज युट्यूबच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत करण्याचा प्रयत्न करतोय. आमचं बोलणं घराघरामध्ये क्लिप म्हणून तुम्ही पाठवा. प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये आवाज दिसू द्या, आवाज बघा आणि आपल्या भागात कार्यशाळा घ्या. अभ्यासू माणसं गोळा करा, संघटनेतली माणसं गोळा करा. विविध संघटना, वेगवेगळ्या संघटना आहेत, संस्था आहेत, या सगळ्यांनी कार्यशाळा भरवा. दाखले गावागावात कसे द्यायचे त्याचे अभियान चालू करा. कोण रोखतं दाखला द्यायला? प्रत्येकाला दाखला घेण्याचा 76च्या लिस्टमध्ये, 50च्या लिस्टमध्ये जे कोणी बांधव आपल्याकडे आदिवासी लिस्टमध्ये आहेत याला दाखले घरोघर देण्याचं अभियान राबवा. आणि यांच्या दक्षता पथकामार्फत जी अहवाल करण्याची पद्धत आहे, मधुकर पिचडची वैधता देताना 50चा पुरावा लागत नाही का रे? आदिवासी मंत्री होता त्याला एक नियम. आणि महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य जमातीमध्ये जन्माला आलेल्या, जो राजवंशात जन्माला आला नाही, ज्याचा शपथविधी आमदार म्हणून खासदार म्हणून झाला नाही, जो मंत्री बनला नाही, त्याला एक नियम आहे. जो बनला त्याला एक नियम आहे. आणि बाकीच्या उर्वरित जमातीला एक नियम आहे. का रे विजयकुमार गावित, तुला दिसत नाही का रे आंधळ्या? विजयकुमार गावित, तो आदिवासी मंत्री आहेस. हरामखोरा, तुझा कोणता 50 वर्षाचा पुरावा आहे तुझ्याकडे? तूच अनंतरेनं उत्तर दिला होता ना, जो नियम मधुकर पिचडला आहे तो राज्यभरात लागू करू. अरे हरामजाद्या, का राष्ट्रवादीमध्ये तू ते लागू केला नाहीस. आज तू पदावर आहेस, आज तर अंमलबजावणी कर. आज तर तिची अंमलबजावणी कर, जे आश्वासन तू विधानसभेला दिलेलं आहे. अनंतरेंनी प्रश्न विचारला, तो बिचारा आज कैलासवासी झाला, आज तो पृथ्वीवर नाही. तरी त्यांनी त्याला दिलं आश्वासन, सभागृहाला दिलं आश्वासन की जो पिचड गारेला जो न्याय आहे तो न्याय मी राज्यभरात आदिवासीला लावून. कधी लावणार आहेस रे तो? रामखोर, काँग्रेस राष्ट्रवादीमध्ये पोट भरलास, पाप लपवण्यासाठी भारतीय जनता पार्टीला तुझ्या पृष्ठभागावर लात घालण्यासाठी आम्ही तयार आहोत बेटा. तुझं हे माहेरघर नाही तुला सांभाळण्यासाठी. तुझी जागा केजरीवाल बरोबर आहे. विजयकुमार गावित, तुझा सगळा भ्रष्टाचार हनुमंत गायकवाड समितीमध्ये तुझी पैशाची चोरी केलेली आहे, या सगळ्याचा लिखापिडीत हिशोब आमच्याकडे आहे. तो योग्य वेळी योग्य ठिकाणी आम्ही करू. पांघरून तुला सत्ताधारी पार्टीत सुद्धा ज्या घुसलायस याच्यामध्ये सुद्धा तुला पाठीवर लात घालून बाहेर काढण्याची ताकद आमच्या पृष्ठभागात, तुझ्या पृष्ठभागात दम असेल तर तू ये. तुझ्या पृष्ठभागात सुद्धा आमच्याकडे लाचा घालण्याचा कार्यक्रम आम्ही सुरुवात करत आहोत आणि करणार आहोत. तुझ्या घरापर्यंत हे आमचं आंदोलन पोहोच. जे आश्वासन सभागृहात दिलेले त्याची अंमलबजावणी करतो, कधी करतो? तू मेल्यानंतर करणार आहेस का? अशा पद्धतीचा खोटारडेपणा या ठिकाणी सर्रास झालेला आहे. तर या ठिकाणचं हे षडयंत्र आणि दक्षता पथकाचं चाललेलं कार्यपद्धती
मधुकर पिचडला वैधता देताना काय म्हणायचं, तर मधुकर पिचडचे नातेवाईक महादेव कोळी जमातीचे दिसून आले म्हणून मधुकर पिचड हा कोळी महादेव जमातीचा आहे. अरे मग तो निकष हा राज्यातल्या सगळ्या आदिवासीला का लागू होत नाही रे, अशा पद्धतीचा. आणि दुसरी गोष्ट, बावळट जे 25 आमदार आहेत ना आदिवासीमध्ये, त्या 25 आमदारांनी सुद्धा आत्मचिंतन करावं. 4 खासदारांना आदिवासीचे आत्मचिंतन करावं. अरे रक्ताच्या नात्यामध्ये विरोध का करता रे तुम्ही, कशासाठी विरोध करता तुम्ही? जर या ठिकाणी 45 जमातीला सहजपणाने न्याय मिळण्यासाठी जर महाराष्ट्र शासन कायदा करू इच्छित असेल तर या कायद्याला तुम्ही विरोध का करता? तर अशा पद्धतीचा खोटारडेपणा एका बाजूला 25 आमदारांनी 4 खासदारांनी महाराष्ट्राची विधानसभा वेठीस धरलेली आहे. आणि मुख्यमंत्र्याला पर्यायी आदिवासी मंत्र्याला किंवा महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्याला मजबुरी वाटून माझं सरकार जाईल का आणि माझं राहील का? अरे गेलं तर जाऊ दे आदिवासीच्या हितासाठी. माननीय शिंदे साहेब, तुम्हाला आदिवासी भरभरून मतदान देतोय. तुम्ही आदिवासीच्या मतदानातूनच सत्तेत आलेले आहात. आदिवासीच्या सत्तेतूनच आदिवासी तुम्हाला सत्तेवर बसवतो. आणि जर तुम्हाला हा कळला नाही भाग तर तुम्हाला सुद्धा तुमची सुद्धा मस्ती जसं विजयकुमार गावितचं होणार आहे तसं तुमचंही केल्याशिवाय आदिवासी थांबणार नाही. कारण तुम्हाला ब्रिटिशांना इथून पळोकी सोडू करून सोडलं आदिवासीनंच. राघोजी भांगरे नाव ऐकल्यानंतर झोप लागत नव्हती, नाका तोडत होता तो नाका. तुम्ही कुणाला छळताय, कशासाठी छळताय? नक्षलवादी म्हणून खऱ्या आदिवासीचा बळी देताय आणि राज्यभरामध्ये त्याला उपोषण करायला होताय. आदिवासीचं करोडो रुपयाचं बजेट तुम्ही चोऱ्या करताय. सगळ्या सोयऱ्याला उभा करून गुत्तेदारीचं काम करताय. 1950 ते चालू सेकंदापर्यंतची आदिवासी बजेटची आकडेवारी तुम्ही जाहीर करा. कुणाला खर्च केला, कुणी आदिवासीच्या घरात खर्च केला? आदिवासी माऊली जाऊन विहिरीत पडते रे पाणी आणायला गेल्यानंतर. आदिवासीचे रस्ते सोन्याचे झाले असते, प्रत्येक घर सोन्याचं झालं असतं. आदिवासीच्या दाराला सोन्याचे कवाडे राहिले असते. इतका पैसा 50 ते आतापर्यंत आलेला आहे. आणि विकास कोणाचा होतो रे? तुमचे बगल बच्चे जगतात. खोटारड्यानो, खोटे धंदे बंद करा. तुम्हाला हा जाहीर इशारा या निमित्तानं आम्ही देतोय. आणि आदिवासी बांधवांना आता लोकसभेच्या निवडणूक आलेल्या आहेत. तुम्हाला मी नम्रपणानं सांगतोय, केंद्र सरकार आदिवासीसाठी महाराष्ट्राच्या आदिवासी जनतेच्या बाजूने आहे. संसदेनं आदिवासीला अहवाल महाराष्ट्र सरकारला पुरवलेला आहे की महाराष्ट्रातला हा समितीचा कारभार आटोपा, समिती बरखास्त करा. राज्यपालाकडे पत्र पडून आहे. सामान्य प्रशासन विभागाकडे 19 मजल्याची प्रशासकीय 20 मजल्याची प्रशासकीय इमारत आहे. त्या ठिकाणी कारभार चालतो बांधवानो सामान्य प्रशासन विभागाचा. 12व्या मजल्यावर हे आदेश पोहोचलेले आहेत. समिती बरखास्त करा. समिती बरखास्त झाली नाही तर समिती जोमानं काम करते, पैसे घेऊ दाखले देते. आणि संविधानानं आम्हाला आदेश दिलेला आहे. माधुरी पाटील मध्ये आदेश दिलाय. अरे आदेश दिलाय बावळटानो, बोगस दाखला जो आदिवासीच नाही, जनरल कॅटेगरी जन्माला लबाडीन जर त्याने आदिवासी दाखला मिळवला तर तो बोगस अर्थही तुला कळत नाही. 2000चा कायदा नीट वाच. 7(2) 3 काय लिहिलंय? महत्वाचा विषय आहे बांधवानो. आपण हे सहन करतो म्हणून हे सगळं चाललेलं आहे. तर अशा पद्धतीचा हा खोटारडेपणा आपल्याला कायदेशीर नॉलेज नसल्यामुळं या लोकांनी केलेला आहे. तर या समितीच्या दक्षता पथकाला आपल्या चालीरीती रूढी परंपरा कोळी महादेव जमातीच्या आहेत, संलग्न आहेत किंवा आदिवासीच्या चालीरीती रूढी परंपरा माझ्याकडे आहे त्याचं लिखित घ्या. ते बावळट पैसे मागतात, आपण त्याला पैसे देतो आणि तो जाऊन विरोधामध्ये अहवाल लिहितो आणि आपलं प्रकरण 100% रिजेक्ट होतं. आपल्याला काय उत्तर दिलं पाहिजे? याच्या कार्यशाळा भरवा. आणि केवळ संस्थेच्या नावानं पैसे मागणारे जे बगलबच्चे आहेत ना, विशेषतः परभणी, कोल्हापूर, काही लोक आहेत आपल्याकडे पैसे गोळा करणारे. आणखी एक जळगावाला सुद्धा आहे. तोही पैसे बरेच गोळा केला आहे समन्वय समितीच्या नावाखाली. कधी हिशोब त्याचा डिक्लेअर झाला नाही, ऑडिट रिपोर्ट कधी प्रकाशित केला नाही, पण पैसा बराच जमलेला आहे. माझा एक विषय आहे बांधवांनो, जे पैसे जमलेत ना यावर कार्यशाळा घ्या. कार्यशाळा भरवा. आदिवासीचं प्रबोधन करा. त्याला दाखला कसा देता येतो, त्याला वैधता कशी देता येते. आणि ही समिती जी संविधान विरोधी आहे ना, भारतीय संविधानानं समिती महाराष्ट्राप्रती केली नाही किंवा महाराष्ट्रामध्येच माधुरी पाटीलचे आदेश लागू नये, देशभरासाठी लागू असायला पाहिजेत. सुप्रीम कोर्टाचे फॉर्म्स आणि बोगस दाखले करण्यासाठी संसदेनं कायदा करायचा आहे. चुकीचा दाखला आणि जो नोंद नसलेला दाखला म्हणजे तो चुकीचा दाखला आणि बोगस दाखला जो आदिवासीच नाही, एससीच नाही, त्यांनी जर चुकीचे दाखले घेतले तर त्या माणसाला तर बाहेर काढण्यासाठी. मग हे तुमची करायला आम्ही कोण विरोध करतो? तुम्हाला तुम्ही विरोध करता संविधान सूचितल्या लोकांना. आणि जे खरे आदिवासी नाहीत, कासार असतील, कसारी असतील, गुरव असतील, गुरड असतील, आंध असतील, मुस्लिम असतील, जे आदिवासी नाहीत, जे केवळ आडनावानं किंवा अजून काही पैसे देऊन चिरीमिरीने करून या समितीला प्रसन्न करून या सहायताचे खिसे भरून ज्यांनी वैधता घेतात
अशाला तुम्ही वैधता देता हे सगळं चुकीचं आहे. तर बांधवांनो, आत्मचिंतन करावं. आणि राज्यभरामध्ये ज्यांनी माया गोळा केलेली आहे त्यांनी केवळ आम्हाला काहीतरी जाऊन शासनाच्या विरोधात एक समिती, आम्हाला कोर्टात जायचं आहे, आम्हाला प्रकरण दाखल करायचं. अरे कोळी एसटी आहे, कशाला बावळटपणा करताय तुम्ही? प्रश्न सुटला कोळी एसटी म्हणल्यानंतर तुमचा दाखला सुलभ पद्धतीनं देणं आणि सुलभ पद्धतीनं वैधता देणं केव्हाच मोकळा केलेला आहे. याची अंमलबजावणी करण्यासाठी केंद्र सरकारनं पत्रव्यवहार केलेला आहे, संसदेनं महाराष्ट्राकडे पत्रव्यवहार केलेला आहे. तो राज्यामध्ये राज्यपालाकडे, मुख्य सचिवाकडे, सामान्य प्रशासन, TRTI आदिवासी संशोधन प्रशिक्षण संस्था पुणे आणि आदिवासी सचिव यांच्याकडे हे सगळे आदेश पडलेले आहेत. अंमलबजावणी शासनाला करायची नाही आणि AGP अगस्त्यला चुकीची माहिती नागपूरला देणं आणि या ठिकाणचा प्रोपगंडा असा करणं की राजपत्र 1903-277 शुद्धीपत्रक झालेलं आहे, कोरदंडा निघालेला आहे आणि कोळी कॉमा ढोरची दुरुस्ती झालेली आहे. हा खोटारडेपणा आहे. केंद्राच्या लिस्टमध्ये आता ही ढोरच आहे. ढोरच्या कॉमा पुढे आहे, पाठीमागं कॉमा आहे. ढोर कोळ्यानो सावध व्हा. तुम्ही सगळे बोगसमन मारणार आहात. 77 पासून जेवढे दाखले घेतलेले तुम्हाला कुणीच वाचवणार नाही. हे आज ॲडव्होकेट सोनवणे यांनी सुद्धा सावधान व्हावं. ही आग आपल्या घरापर्यंत येईल. लोक आपल्याला एक दिवस जाब विचारतील की तुम्ही हा निकाल नागपूरमधून का घेतला, याचं रिव्ह्यू तुम्ही का दाखल केला नाही, यांचं म्हणणं तुम्ही खोडून का काढलं नाही. अरे जो संसदेमध्ये कायदाच झाला नाही, तुम्ही त्याला खरा म्हणा अगस्त महाराष्ट्राची दिशाभूल करतो, महाराष्ट्राच्या आदिवासी जनतेच्या माथ्यावरती हा निकाल मारतो आणि बोंडेच्या नावाखाली तुम्ही ही केस हाणता आणि महाराष्ट्राच्या आदिवासीला छळता. अशा प्रकारचे आत्मचिंतन गणेश सोनवणेंनी सुद्धा करावं. या निमित्तानं मी गणेश सोनवणेंना सुद्धा विनंती करतोय की बाबा, तुमच्या हाताने जे पाप झालेलं आहे ते रिव्ह्यू दाखल करा. त्याला लागणारे पुरावे मी वेळोवेळी दिलेले आहेत. माझ्या 2 क्लिप यापूर्वी मी व्हायरल केलेले आहेत आणि वेळोवेळी मी फोनवर सुद्धा सांगितलेलं आहे. AGP अगस्त्यने जो नागपूरमध्ये खेळखंडोबा केला आहे तो खोडून काढा. तुम्हाला संधी आहे. आणि जर तुम्ही नाही केलात तर इथली आदिवासी जनता तुम्हाला एक दिवस तुमचा सुद्धा बंदोबस्त करेल. मी तुम्हाला या प्रकारचं आत बसून पैसे गोळा करून किंवा वेगवेगळ्या नावानं हे जे तुम्ही खेळ करताय आतून आणि बाहेरून, 2 बाजूला तुम्ही या महाराष्ट्रातल्या आदिवासींना छळताय, पिळलेलं आहे. तर या सगळ्याला तुम्ही पिळण्याचं बंद करा. आणि कोळी जमातीच्या नावानं मी कोर्टात जाणार आहे, मला पैसे द्या असं म्हणणारा जो कोल्हापूरचा पैलवान आहे ना, नाकातून बोलणारा, त्याचं नाव आहे खाणारे पुरे. अशा माणसांनी सुद्धा आत्मचिंतन करावा. रे कोळी एसटी आहे, तुला महाराष्ट्राच्या कुठल्याही कोर्टात तुला हा प्रश्न घ्यायची गरज नाही. त्याचा GR महाराष्ट्र शासनाकडे येऊन पडलेला आहे. PMO ऑफिस पंतप्रधान कार्यालयाला पत्र दिलेलं आहे, संसदेनं पत्र दिलेलं आहे. अंमलबजावणी शासन करत नाही. तुम्ही आत्मचिंतन करा. तुम्ही उठसूट कोर्टाची जर भाषा करत राहिलात तर जसा ॲडव्होकेट सोनवणेचा निकाल विरोधात गेला तसं तुम्ही नीम हाकीम जान को खतरा, तुम्हाला काहीच याच्यातलं माहीत नाही, कुठलाच तुमच्याकडे पुरावा नाही, तर तुम्ही या केसेस हारचाल आणि समाजाचं कायमचं नुकसान करचाल. म्हणून तुम्हाला जर काही अभ्यास नसेल, कुठला रेकॉर्ड नसेल, तर तुम्ही कोर्टात सुद्धा धाव घेण्याची गरज नाही. महाराष्ट्राच्या विधानसभेत सगळं आलेलं आहे. राजू यादगीरकर आणि सगळ्यात महत्वाचं नागेशराज जाधव जे ॲडव्होकेट सोलापूरचे आहेत, यांनी हे अत्यंत चांगल्या पद्धतीने एक याचिका दाखल करून संसदेतून उत्तर आणलेले आहेत. याचं रेकॉर्ड महाराष्ट्राच्या सरकारला लागू करावं लागेल आणि हे लागू करून घराघरात पोहोचवावं लागेल. एवढं काम करण्याचं काम आम्ही राज्यभरातून करतोय. आणि तुम्हाला हे करण्यासाठी कधी राजू यादगीरकरांनी तुम्हाला रुपये मागितलेला नाही, तुम्ही दिलेला नाही. या चोराचे तुम्ही 1-1 कोटीनं घरं भरलेले आहेत. एकेका जिल्ह्यातून 9-10 लाख रुपये तुम्ही गोळा केलेले आहेत. सगळ्या पैशाचा उहापोह ह्याचं ऑडिट झालेलं आहे का? तुम्ही कशासाठी पैसे गोळा केले? आणि याच्यावर किमान आता कार्यशाळा गोळा करा, कार्यशाळा घ्या. या समितीच्या विरोधामध्ये जनजागरण करा. आणि सगळ्यात महत्वाची समिती संविधान विरोधी आहे. हा संविधान विरोधी समितीचा कारभार महाराष्ट्रातून बंद करण्यासाठी आपल्याला शासन आणि प्रशासनावर दबाव आणावा लागेल. आणि जसा मराठा समाज आज राज्यभरात एकवटला, आदरणीय जरांगे साहेबांनी मोठं आंदोलन राज्यात उभं केलं, तसं राज्यभरातल्या 45 आदिवासी जमाती आणि 183 पोट जमातीनं आपला एक बुलंद आवाज आपल्याला निर्माण करावा लागेल. एका दिशेनं आपण जर चालायला लागलो तर आपले प्रश्नही सुटतील. हिंमत नाही मुख्यमंत्र्यामध्ये, उपमुख्यमंत्र्यामध्ये, आदिवासी मंत्र्यामध्ये. चुकीचे कायदे, चुकीची पद्धत केवळ आम्ही सहन करतोय म्हणून चालू आहे. ध्यान ठेवा. त्यांच्या सत्तेला सुद्धा उखाडून फेकून देण्याची ताकद आदिवासीच्या मतदान पेटीत दडलेली आहे. आणि ते करण्याचं तुम्ही आमच्या हातून चूक करण्याचं काम तुम्ही करू नका. संसद आमच्या सोबत आहे, संविधान आमच्या सोबत आहे. महाराष्ट्राच्या विधानसभेत तुम्ही करू नका. तुम्हाला लोकसभेत मी आदिवासी बांधवांना तुम्हाला एक नम्र विनंती करणार आहे. लोकसभेत भारतीय संविधानाचं रक्षण करणारी भारतीय जनता पार्टीचा पंतप्रधान दिल्लीत आहे. त्यांच्यावर विश्वास ठेवा. त्यांच्या ऑफिसनं
या आदिवासी समित्या बरखास्त करा पत्र दिलेलं आहे, त्या पत्राची कॉपी आमच्याकडे ती आहे. कोणाच्याही मनात शंका ठेवू नका. कोळी एसटी आहे त्याला कुठल्याही कोर्टात घेऊन जाऊ नका, आदेश आहेत आमच्याकडे. ते पत्र आमच्याकडे आहेत, राज्यपालाकडे आहेत, मुख्य सचिवाकडे आहेत, सामान्य प्रशासनाकडे आहेत आणि महत्वाचं TRTकडे आहेत. हे जर मानत नसतील, यांच्याही पेकडात लाच घालण्यासाठी यांना 25,000 दंडाचं पत्र 100 रुपयाच्या बॉन्डवर सोलापूरच्या न्यायालयामध्ये नोटरी करून यांना दंड आम्ही मागितलेला आहे. त्यांची हिंमत नाही आमच्यावरती केस दाखल करण्याची. ते गोविंद खोटं बोलतो आणि खोटं बोलतो म्हणून आम्ही केस दाखल करतो. ते करू शकत नाहीत बावळटाने, तुम्ही काय आमच्यावरती केस दाखल करणार आहात? अशा पद्धतीचं या समितीच्या अनागोंदी कारभाराविरोधामध्ये तुम्हाला जनजागरण या क्लिपच्या माध्यमातून करतोय. येणाऱ्या लोकसभेला ज्या ज्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी आणि त्यांचे मित्रपक्ष अधिकृत उमेदवार उभे करतील त्यांना तुम्ही भरघोस मतदान करा. आणि महाराष्ट्रातला अनागोंदी कारभार जर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना, आदिवासी मंत्र्यांना आणि उपमुख्यमंत्र्यांना थांबवला नाही तर विधानसभेमध्ये तुम्हाला काय भूमिका घ्यायची आहे आम्ही तुम्हाला रोखणार नाही. लोकसभा हे देशाचं रक्षण करणारी, आपलं संविधान रक्षण करणारी आणि आपल्या आदिवासी हक्क रक्षण करणारी ही दिल्लीमध्ये बसलेली यंत्रणा आहे. असं महाराष्ट्रासारखा गोंधळ करणारे दिल्लीत बसले नाहीत. आणि त्या ठिकाणचं ट्रायबल रिसर्च सेंटर असेल किंवा भारतीय संविधान असेल किंवा तिथले 543 खासदार अशा प्रकारचं चुकीचं काम संविधानात बसून, संसदेत बसून करू शकत नाहीत. पण हे काम महाराष्ट्रात झालेलं आहे. यांना जरा झोप लागलेली आहे. यांच्या कुंभकर्ण झोपीला आता आपण विधानसभेमध्ये हलवू, यांना जरा जागा करू आणि जागा करण्याची ताकद आपल्याकडे आहे. जर हे लोकसभेत सुधारले, लोकसभेच्या निवडणुकीनंतर आचारसंहिता आणि करारा समित्या बरखास्त करा, महसूल विभागाला दाखले द्यायचा अधिकार करा आणि महसूल विभागाच्या 10 दाखला ज्या अधिकाऱ्यांना दाखला दिला त्याचा समावेश त्या समितीमध्ये करा आणि वैधता देऊन टाका इतर देशांना ज्याप्रमाणे. आणि एकदा दाखला दिल्यानंतर त्याला पुन्हा कुठला त्रास होऊ देऊ नका. आणि जो चोरी दाखल्याची करतोय त्याला फासावर लटकायचा कायदा करा. चुकीच्या दाखल्यासाठी त्यांना पनिशमेंट झालीच पाहिजे. आम्ही चुकीचे आणि चुरून घेणारे दाखले नाही आहोत. आम्ही आदिवासीच्या सूचित असलेले, भारतीय संविधानानं आम्हाला जे हक्क दिलेले आहेत त्या हक्काचं रक्षण करण्यासाठी उभे राहिलेले. आणि 183 पुढं माहितीचं कोणतं रेकॉर्ड राहतं रे? कुणबी मराठाचं रेकॉर्ड आहे का तुमच्याकडे? कोकणस्थ ब्राह्मणाचं रेकॉर्ड आहे का तुमच्याकडे? तर हे तुम्ही देऊ शकत नाही तर तुम्ही आम्हाला कसं लागता रे? तुमचा मानवशास्त्रज्ञ जो कोणी आहे तुम्ही एकदा आमने सामने बसायची तर तयारी करा. आम्ही तुम्हाला सांगितलं तुम्ही बसत नाही, तुम्हाला बसण्याची गरज नाही. आणि तुम्ही हे आमच्याबरोबर असे कायदे तुम्ही राबवता, लांबलचक कायदे आमच्या विरोधामध्ये करता. आणि तुमचे जे प्रशिक्षण घेतलेली टीम आहे ना, दक्षता पथक आणि कार्यशाळा, आता मी म्हणतोय की जेव्हा जसं जसं आदिवासी जागृत होईल तसं तसं तुमच्या जी गाडीची हवा आहे ना दक्षता पथकवाल्यानं तुम्हाला गावागावामध्ये तुमच्या हवेला सुद्धा सोडण्याचं सामर्थ्य आदिवासीमध्ये आहे. तुम्ही काळजी करू नका. तुमचे कपडे सुद्धा उतरवले जातील, तुमच्या गाडीत सुद्धा हवा सोडली जाईल. तुम्हाला यापुढे पैसा देणं घेणं बांध. तुमचा लाड आम्ही करणार नाही, तुमच्या लाडाला उत्तर देऊ. तुम्ही लाड नाही, आमचे जावाई नाही भेटेन. तुम्ही तुमचा पगार असताना आणि रिटायर झाल्यानंतर तिथं मरायला येता. तुम्ही तिथं शुगर झाली, BP झाली, बायका पोरात आनंदाने संसार करायचा सोडून दक्षता पथकाचा अहवाल गोळा करायला बोलता. अनुभव तिकडला, गाडीत बसता, गाडीत बसून पैसे मागता. अरे मरा केलेला आहे तुम्ही. मी साक्षीदार आहे. मी नावानिशी सांगतो, लातूरसात जगताप नावाचा दक्षता पथकवाला गाडीत बसून पैसे मागतो, ओघड मागतो आणि रस्त्यावर नेऊन सोडून देतो. अशा पद्धतीचे खोटाडे धंदे करणारे तुम्ही. मी पुरावे देतो, माझ्याकडे पुरावे सुद्धा आहे तिचे. आणि मी बोलतो म्हणजे पुराव्याने बोलतोय, त्यामुळे माझ्यापासून सावध राहा. अशा प्रकारचे मी तुम्हाला कळकळीचं आव्हान करतो. आदिवासी बांधवांनो, 45 जमाती आणि 183 पोट जमातीमध्ये जे संविधान सूचित आहेत त्यांनी आपले हक्क सुरक्षित ठेवण्यासाठी सज्ज झालं पाहिजे. अशा प्रकारचं कळकळीचं आव्हान करतो. येणाऱ्या लोकसभेला भरघोस मतदान करा. कारण घटनेचं 370 कलमानं भारताच्या सैनिकाला गोळ्या घातल्या जात होत्या, तो नगानास थांबलेला आहे. जरा देशासाठी आपण आहोत. राघोजी भांगरे, राणी लक्ष्मीबाई बरोबर झलकारीबाईनं, स्वातंत्र्यवीर सावरकराबरोबर जालंधरचा आपला उधमसिंह लंडनमध्ये जाऊन कर्जनवाडीला गोळ्या घातल्या. हे रक्त आमच्यात आहे. आम्ही देशासाठी मतदान बी तुम्हाला देऊ, तुमच्या सोबत राहू. देश मोठा करण्यासाठी, देश बलदंड करण्यासाठी, भारताचं संविधान रक्षण करण्यासाठी आम्ही उभे राहू आहोत आणि पुढेही राहू. आणि संविधान मोडीत काढण्यासाठी जर ही समिती तुम्ही बदलली नाही आणि तुम्ही आदिवासीचा चाललेला अत्याचार जर थांबवला नाही तर तुम्हाला रस्त्यावर ह्याचा जाब देखील विचारू. अशा पद्धतीचं मी कळकळीचं आव्हान करतो. जो काही राग रोष आहे आपल्यामध्ये तर बिलकुल मुख्यमंत्र्याला, उपमुख्यमंत्र्याला, आदिवासी मंत्र्याला घेराव घाला. विचारा की तुम्ही समिती संविधानामध्ये का लावली, घटनेच्या कोणत्या कलमाने तुम्हाला अधिकार दिलेले आहेत. 50चा पुरावा मागणं, वास्तव्याचा पुरावा असताना तुम्ही 50चा पुरावा नाही दाखले का रद्द करता. कुठल्याही पोट जमातीचं रेकॉर्ड नसतं, कुठल्या प्रकारचं संशोधन तुमच्याकडे नाही, तुम्ही आमची जिंदगी बरबाद का करता, का तर उपाशी मारता. अधिसंख्य पद गाजर देता आम्हाला. कोण माहिती तुम्हाला अधिसंख्य पदावर आम्हाला संरक्षण द्या म्हणून तुम्हाला.
कोळी एसटी आहे, दाखला रद्दच होणार नाही. तो कोळी महादेव मल्हार कोळी, टोकरी कोळी, डोंगर कोळी हे दाखले देताना त्याचे महसुली पुरावे तुम्ही अशा प्रकारे मागून विटीत धरून त्याचे दाखले रद्द करता. आणि कोळी एसटी आहे, तो कोळी तर आहे ना शेवटी, पण दाखला रद्द कसा होतो आणि तुम्ही आधी संख्याबद्दल त्याला गाजर दाखवता. आराम पुरावा. एसटी आहे, कोळी एसटी होता आहे आणि पुढे राहणार आहे. त्याला बदलण्याची अवकाश तुमच्यामध्ये तुम्ही ती केला तर मुळासहित उघडले जाल. ध्यान ठेवा. तुम्हाला मी सावध करतोय. या अंधाऱ्या रात्रीमध्ये या निमित्तानं मी तुमच्याशी संवाद साधताना प्रकटपणे बोललोय आणि तुम्ही सगळे आदिवासी बांधव माझी रक्त भाषा खेड्यातला असल्यामुळं तुम्ही समजून घ्याल आणि माझ्या या क्लिपला किमान 1 लाखापर्यंत पोहोचवा. घराघरामध्ये जाऊ द्या, जरा संदेश पोहोचू द्या. नाही तर तुम्ही करा ते क्लिप, आम्ही तुम्हाला राज्यभर आम्ही करा आणि युट्यूबला या एमपी न्यूजला तुम्ही तुमचे क्लिप तयार करत नाही. त्या भागात झाले कार्यक्रम. या युट्यूबचे जे संपादक आहेत माधवराव बुधवारीजी, हे आपले सगळ्याचे आवाज, जिल्ह्याचे, तालुक्याचे, तुम्ही जे कार्यशाळा भरवाल, तुम्ही जे कार्यक्रम कराल, याला राज्यभरातून प्रसिद्धी दिली जाईल. केवळ गोविंद बोईने या व्यक्तीला नव्हे तर राज्यभरामधून आपण जे उपक्रम आदिवासीसाठी कराल ते उपक्रम करा आणि ते उपक्रम तुम्ही युट्यूबवर या माध्यमातून पाठवा. याची प्रसिद्धी केली जाईल. अशा प्रकारचे मी तुम्हाला कळकळीचं आवाहन करतो आणि माझे लांबलेले 2 शब्द या ठिकाणी थांबवतो. धन्यवाद. जय आदिवासी, जय भीम, जय श्रीराम.